नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित इन्शुरन्स ही कादंबरी. श्रोते हो, काल तुम्ही ऐकलात 6वा भाग, ज्या भागात शेवटी आपण पाहिलं की तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्या तपासाचा निकाल दिला आणि त्यात लिहिलं की निरगुडकरांचा मृत्यू 3 जूनच्या रात्री साधारण 10 वाजायच्या सुमाराला रेल्वे गाडीतून पडल्यामुळे मान मोडून झालाय, पण तो नेमका कसा पडला हे त्यांना ठरवता येत नाही आहे. हा निकाल नवलकरसाठी धक्का होता, कारण त्याला आत्महत्येचा निकाल अपेक्षित होता. परंतु हिमांशू मात्र थोडा मोकळा झाला होता. त्याला आश्चर्य वाटलं नव्हतं, कारण चौकशीतला सगळ्यात महत्त्वाचा माणूस एक शब्दही बोलला नव्हता, आणि तो माणूस म्हणजे अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी करुणाबरोबर आलेला भटजी. आता पुढे काय होणार आहे या केसमध्ये हे आपण बघणार आहोत आजच्या 7व्या भागात. तपास अधिकाऱ्यांनी आपला अहवाल दिल्यानंतर पुन्हा एकदा नवलकर, कृतज्ञ किरपेकर आणि हिमांशू नवलकरच्या ऑफिसमध्ये जाऊन बसले. संध्याकाळचे जवळजवळ 5 वाजले होते. कृतज्ञ किरपेकर वैतागलेला होता. नवलकर निराश झाला होता. तरीही आपण योग्य निर्णय घेतलाय असं दाखवायचा तो प्रयत्न करत होता. बरं कृतज्ञ किरपेकर, परिस्थिती आधीपेक्षा वाईट तरी झालेली नाही आहे. पण चांगली झालेली नाही आहे. किमान आपण मूर्खपणा तरी केलेला नाही. आता काय, आता मी नेहमीची पद्धत वापरणार. तिची वाट बघणार. अपघात सिद्ध झालेला नाही या कारणावरनं मी दावा नाकारणार आणि तिला कोर्टात जाऊ देणार. ती केस दाखल करेल, मग बघू पुढे काय होतं आहे ते. म्हणजे तुम्ही हारला. मला माहिती आहे मी हारलो आहे, पण तरीसुद्धा मी हेच करणार आहे. म्हणजे तुम्हाला मान्य आहे की तुम्ही हारलेले आहात? हो आहे. मी पोलिसांशी बोललो होतो. मी त्यांना सांगितलं की आपल्याला खुनाचा संशय आहे. सुरुवातीला त्यांनाही तसंच वाटत होतं, पण आता त्यांनी तो विचार सोडून दिला आहे. त्यांनी तपास केला. त्यांच्याकडेही त्यांचे रेकॉर्ड्स आहेत. लोक खून कसे करतात आणि कसे करत नाहीत हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यांचं म्हणणं आहे की हळू चाललेल्या ट्रेनच्या मागच्या प्लॅटफॉर्मवरून एखाद्याला ढकलून खून केल्याची किंवा तसा प्रयत्न झाल्याची केस त्यांनी कधी ऐकलेली नाही आहे. आणि ते अगदी तुमच्यासारखंच बोलत आहेत. समजा खरोखर खून करणारा कोणी होता तर त्या माणसाचा मृत्यू नक्की होईल याची त्याला खात्री असणार कशी? समजा तो फक्त जखमी झाला असता तर मग त्या खुनीचं काय झालं असतं? नाही, त्यांचं म्हणणं आहे की सगळं सरळ सोट आहे. त्या विचित्र अपघातांपैकी हा एक अपघात आहे. अरे पण ट्रेनमध्ये असलेल्या प्रत्येकाची त्यांनी चौकशी केली का? त्यातल्या कुणाचाही त्याच्या बायकोशी संबंध होता का हे त्यांनी शोधून काढलं का? मी तुम्हाला नक्की सांगतो, त्या ट्रेनमध्ये अजून कुणीतरी होतं. किरपेकर अजून ठाम होता. त्यांनी केली खात्री की निरगुडकर बरोबर बाहेर कुणी नव्हतं, कारण तिकडून कुणी गेलं असतं तर त्याला जागा बदलायला लागली असती. ट्रेन सुटायच्या साधारण 10 मिनिट आधी तो जेठालिया बाहेर गेला हे त्याला आठवत आहे. त्या लंगड्या माणसाला जाताना त्यांनी पाहिलेलं होतं. मग जेठालिया परत आला तेही त्याला आठवत आहे. नंतर जेठालिया पुन्हा ब्रीफकेस घेऊन बाहेर गेला आणि दुसऱ्यांदा परत आला ते सुद्धा त्याला आठवत आहे. नवलकर जरा थांबला, पुन्हा बोलायला लागला. जेठालियानी लगेच निरगुडकर गायब झाल्याचं सांगितलं नव्हतं. त्याला वाटलं असेल की तो वॉशरूममध्ये गेला असेल किंवा तसंच काहीतरी. खरं तर मध्यरात्रीपर्यंत त्यांनी काहीच सांगितलं नाही. जेव्हा तो झोपायला जाणार होता आणि निरगुडकरचं तिकीट असावं असं वाटणारी ती ब्रीफकेस अजूनही त्याच्याकडे होती, तेव्हा त्यांनी TCला सांगितलं. मग निरगुडकरचं सामान ताब्यात घेण्यात आलं आणि प्रवाशांची नावं नोंदवायला सुरुवात झाली. तिथे दुसरं कुणीच नव्हतं. तो माणूस फक्त खाली पडला. आपण हारलो आहे. हे सगळं सरळ सरळ आहे, नवलकर म्हणाला.
मग जर इतकं सगळं सरळ आहे ना, तर तुम्ही तिला पैसे का देत नाही आहात? किरपेकरनी विचारलं. थांब थांब जरा, मला तसंच वाटतंय, पोलिसांनाही तसंच वाटतंय, पण आत्महत्येची शक्यता दाखवणारे पुरावे अजूनही बरेच आहेत. एकही नाही आहे, किरपेकर म्हणाला. पुरेस आहेत. कृतज्ञ किरपेकर, लक्षात घ्या, माझ्या भागधारकांसमोर माझी जबाबदारी आहे. हे प्रकरण कोर्टात जायलाच हवं आणि निर्णय कोर्टाने घ्यायला हवा. मी चुकीचा असू शकतो, पोलीसही चुकीचे असू शकतात. केस कोर्टात येईपर्यंत कदाचित आपल्याला भरपूर नवीन गोष्टी सापडतील. मी एवढंच करणार आहे, कोर्टाला निर्णय घेऊ देणार, आणि त्यांनी ठरवलं की कंपनी जबाबदार आहे तर मी तिला देईन पैसे, अगदी आनंदाने देईन. हां, पण मी तिला सरळ सरळ भेट म्हणून पैसे देऊ शकत नाही. तुम्ही आत्महत्येचा मुद्दा मांडलात तर नेमकं तेच कराल तुम्ही. बघू. हां, बघूच. हळदणकर कृतज्ञ किरपेकर सोबत चालत चालत त्याच्या ऑफिसमध्ये गेला. कृतज्ञ किरपेकरनी आज जाताच लाईट लावले. त्याला कळेल रे, त्याला कळेल. मी खूप केसेस हाताळले आहेत बरं का हळदणकर. लागभर केसेस बघितले ना की माणसाला काही गोष्टी कळतात, आणि कशा कळतात तेही समजत नाही त्याला. अरे हा सरळ सरळ खून आहे, खून. म्हणजे त्यांनी त्या पोर्टरचं ऐकलं? हां, कोणी बाहेर जाऊन पाहिलंच नाही? कोणीतरी बाहेरून ट्रेनमध्ये चढला असेल हे त्यांना कसं कळलं नाही? त्यांना कसं माहिती? तो अचानक थांबला. हळदणकरकडे त्यांनी रोखून बघितलं आणि मग अक्षरशः वेड्यासारखा शिव्या घालत संतापायला लागला. अरे मी त्याला सांगितलं नव्हतं का? हां, सुरुवातीपासून त्या बाईवर दबाव आणायला सांगितलं नव्हतं मी? पोलीस तपासाची वाट न बघता तिला अटक करायला सांगितलं नव्हतं? मी सांगितलं नव्हतं का? तुला नेमकं काय म्हणायचं आहे रे किरपेकर? हळदणकरच्या छातीत धडधड सुरू झाली होती. तो कधी ट्रेनमध्ये बसलाच नाही. आता कृतज्ञ किरपेकर ओरडत होता, टेबलावर मुठी आपटत होता. तो माणूस ना ट्रेनमध्ये चढलाच नव्हता. कुणीतरी त्याच्या कुबड्या घेऊन त्याच्या नावाने ट्रेनमध्ये फिरत होतं, आणि अर्थातच त्या माणसाला जेथालियाची व्यवस्था करायला लागली. कारण ज्या ठिकाणी प्रेत ट्रॅकवर टाकायचं होतं त्याच्या पुढे तो जिवंत दिसायला नको होता. आणि आता आपल्या विरुद्ध सगळ्या शपथपूर्वक ओळखी उभ्या आहेत. काय? हळदणकरला तो काय म्हणतोय ते कळलेलं होतं. तपास चौकशीमध्ये झालेल्या त्या ओळखींचा तो उल्लेख करत होता, आणि म्हणूनच हळदणकरनी ट्रेनमध्ये कोणालाही स्वतःचा चेहरा नीट दिसणार नाही याची इतकी खबरदारी घेतलेली होती. त्या कुबड्या, तो बनावटी पाय, चष्मा, सिगार आणि बाकीचं लोकांचं कल्पनारंजन एवढं पुरेल असा त्याचा अंदाज होता. तपास चौकशीमध्ये त्या साक्षीदारांनी त्या माणसाला किती वेळ पाहिलं होतं? काही सेकंद, तेही अंधारात, आणि 3-4 दिवस आधी. मग पोलीस मेलेल्या माणसावरची चादर उचलतो, बायको म्हणते हो हाच आहे तो, आणि मग बाकीचे तिच्या मागे तेच म्हणतात. आता आपली अवस्था बघ. नवलकरनी जर सुरुवातीपासून तिची कोंडी केली असती तर त्या सगळ्या ओळखींना आव्हान देता आलं असतं. पोलीस जागे झाले असते, आपण काहीतरी करू शकलो असतो. पण आता तो तिला कोर्टात दावा करू देणार आहे, आणि आता जाऊन त्या साक्षीदारांना त्यांचं म्हणणं बदलायला लावून दाखव. अरे अशक्य आहे ते. कुठलाही वकील अक्षरशः त्यांची धुलाई करेल, धुलाई, जर त्यांनी आता त्या गोष्टी बदलल्या ना तर. कृतज्ञ किरपेकर अजूनच तापलेला होता. हे म्हणे सावधगिरीनं खेळणं आहे, म्हणे सुरक्षित खेळणं आहे. हे म्हणे म्हातारा साहेब असतं तर त्यांनी असंच केलं असतं. तुला सांगतो हळदणकर, अरे जुना साहेब असता ना, जुना नवलकर,
तर आत्तापर्यंत त्या बाईकडून त्यांनी कबुली जबाब घेतला असता आणि गुन्हा कबूल करून ती तुरुंगात जन्मठेप भोगायला निघाली असती. आणि आता बघ आपली अवस्था. या केसचा ना सगळ्यात महत्त्वाचा टप्पा निघून गेला आहे आणि आपण हारलोय, पूर्णपणे हारलोय. तो थोडा थांबला पण लगेच पुन्हा सुरूही झाला. एक सांगतो हळदणकर, तुला एक सांगतो, हा माणूस जर अशीच कंपनी चालवत राहिला ना तर कंपनी बुडणार. अरे हे असले फटके वारंवार खाऊन कोणी टिकत नाही रे. परमेश्वरा, अरे 1 कोटी रुपये, आणि सगळं केवळ मूर्खपणामुळे, हट्टी आणि आंधळ्या मूर्खपणामुळे. हळदणकरच्या डोळ्यांसमोरच्या लाईट्स विचित्र प्रकारे हलताना दिसायला लागल्या. कृतज्ञ किरपेकर पुन्हा संपूर्ण प्रकार मांडायला लागला. निरगुडकरचा खून कसा झाला असावा याचा तो अंदाज बांधत होता. त्याच्या मते खुन्यानं गाडी हडपसरमध्ये सोडली होती आणि तिथेच तो ट्रेनमधनं उतरला होता. मग करुणा त्याला तिथे भेटली. दोघं 2 गाड्यांनी खाली आले. एका गाडीत प्रेत होतं आणि मग जिथे मृतदेह रुळांवर टाकला गेला तिथे ते पोचले. कृतज्ञ किरपेकरनं वेळाही जुळवल्या होत्या. करुणाला हडपसरला जाऊन परत येण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असता आणि रात्री 10:20 ड्रगस्टोअरमध्ये जाऊन आईस्क्रीम घेणंही शक्य झालं असतं, हे सुद्धा त्यांनी मोजून काढलेलं होतं. घटना नेमकी कशी घडली यात तो चुकत होता, पण सत्याच्या तो इतका जवळ पोचला होता की ते ऐकताना हळदणकरचे ओठच बधीर झाले. त्यांनी विचारलं, मग आता काय करणार आहेस तू कृतज्ञ किरपेकर? ठीक आहे ना, ठीक आहे, त्याला वाटत असेल तिला कोर्टात दावा करू द्यावं, करू दे. त्याला मेलेल्या माणसाची पार्श्वभूमी उकरायची आहे. त्यांनी आत्महत्या का केली हे शोधायचं आहे. करू दे. पण मी तिच्यावर लक्ष ठेवणार आहे. तिचं प्रत्येक पाऊल, तिची प्रत्येक हालचाल मला कळणार आहे, लवकर किंवा उशिरा. हळदणकर तो माणूस समोर येणारच. त्यांना भेटावंच लागेल आणि तो कोण आहे हे मला समजलं ना, मग बघ तू. तो थोडा पुढे झुकला. हां, करू दे तिला दावा, करू दे. पण जेव्हा ती साक्षीदार म्हणून उभी राहील ना, तेव्हा नवलकरला स्वतःचे शब्द गिळावे लागतील, अक्षरशः गिळावे लागतील, तुला सांगतो. आणि पोलिसांनाही कदाचित काहीतरी गिळावं लागेल. नाही, मी अजून संपलेलो नाही आहे हळदणकर. कृतज्ञ किरपेकरनी सरळ धागा पकडला होता आणि हळदणकरला ते समजलेलं होतं. करुणाने दावा केला आणि साक्ष देताना जर तिचा ताबा सुटला तर काय होईल हे सांगता येत नव्हतं. पण तिने दावा केलाच नाही तर ते आणखीन वाईट ठरलं असतं. एवढ्या मोठ्या पॉलिसीचे पैसे न मागणं हे इतकं संशयास्पद दिसलं असतं की पोलिसांचंही मग तिकडे लक्ष गेलं असतं. हिमांशू हळदणकरला तिला फोन करायची सुद्धा हिंमत होत नव्हती. तिचा फोन टॅप होत असेल अशीही त्याला भीती वाटत होती. त्या रात्री त्यांनी तेच केलं जे तपास चौकशीची वाट बघताना मागच्या 2 रात्री केलेलं होतं. स्वतःला दारूत बुडवायचा प्रयत्न. अख्खी बाटली संपवली पण काही फरक पडला नाही. पाय जड झाले होते, कानात गुणगुण सुरू होती, पण डोळे मात्र अंधाराकडे रोखलेले होते. डोक्यात एकच विचार घणासारखा आपटत होता, आता काय करायचं? उत्तर नव्हतं. त्याला झोप येत नव्हती, त्याला भूक लागत नव्हती, त्याला दारूही चढत नव्हती. दुसऱ्या दिवशी रात्री करुणाचा फोन आला. जेवण झाल्यावर थोड्याच वेळात. घरचा नोकर नुकताच गेला होता. फोन उचलायलाही हिमांशू घाबरत होता, पण पर्याय नव्हता. हिमांशू, पलीकडनं विचारणा झाली.
आधी सांग तू कुठनं बोलतेयस? तू घरी आहेस का? नाही, मी बाहेर आहे. ठीक आहे, मग बोल बोल. लोचना इतकी विचित्र वागतीये ना की आता मला घरचा फोन वापरायची सुद्धा भीती वाटते. म्हणून मी गाडी घेऊन चौकापर्यंत आली. काय झालंय काय लोचनाला? बहुतेक हिस्टेरिकल झाली आहे. हे सगळं तिच्यासाठी खूप जड गेलं आहे. आणखी काही? मला तरी तसं वाटत नाही. ठीक आहे, आता पटकन सांग काय झालं आहे. खूप काही. फोन करायलाच भीती वाटत होती. अंत्यसंस्कार होईपर्यंत मला घरीच थांबायला लागलं आणि आज झाले अंत्यसंस्कार? हो, तपास चौकशीनंतर. पुढे सांग. उद्या माझ्या नवऱ्याची सेफ डिपॉझिट बॉक्स उघडणार आहेत. वारसा करामुळे राज्य सरकारची काही प्रक्रिया असते म्हणे. हां, पॉलिसी त्यातच आहे. हो, आठवडाभरापूर्वी मी ती तिथे ठेवली होती. ठीक आहे, मग आता नीट ऐक आणि तसंच कर. हे सगळं तुझ्या वकिलाच्या ऑफिसमध्ये होणार आहे ना? हो. मग तू तिथे जा. सरकारी कर विभागाचा माणूसही तिथे असेल. कायद्यानुसार त्याची उपस्थिती आवश्यक असते. तो सेफ डिपॉझिट बॉक्स उघडतील, पॉलिसी सापडेल. ती तू तुझ्या वकिलाकडे दे आणि त्याला क्लेम दाखल करायला सांग. तू क्लेम दाखल केल्याशिवाय पुढे काहीही सुरू होणार नाही आहे. क्लेम दाखल करायचा? हां, पण जरा थांब, कारण एक गोष्ट आहे. एक गोष्ट आहे ती तू आत्ता त्या वकिलाला सांगायची नाही. काय? ते लोक पैसे देणार नाही आहेत. काय? ते क्लेम पास करणार नाही आहेत. पण त्यांना पैसे द्यावेच लागतील ना? त्यांना वाटतंय हा आत्महत्येचा प्रकार आहे, त्यामुळे कोर्टात केस गेल्याशिवाय ते पैसे देणार नाहीत. पण हे आत्ताच वकिलाला सांगू नको. त्याला नंतर स्वतःहून समजेल ते. मग तो केस टाकायला सांगेल आणि तू त्याला तसं करू दे. त्याची फी द्यायला लागेल, पण आपल्याकडे दुसरा मार्गच नाही आहे. क्षणभर थांबून हळदणकर पुन्हा म्हणाला, आणि करुणा, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे. काय? मी तुला भेटू शकत नाही, पण मला तुला भेटायचं आहे. आपण भेटायची हिंमत करू शकत नाही. त्यांना आत्महत्येचा संशय आहे. ही गोष्ट खरी आहे, पण बाकी सगळ्यावर सुद्धा त्यांची नजर आहे. तू आणि मी भेटायला लागलो तर त्यांना खरं काय आहे हे इतक्या पटकन समजेल की तुझ्या अंगावर काटाच येईल. ते तुझ्यावर लक्ष ठेवणार आहेत, म्हणून तू माझ्याशी संपर्क ठेवायचा नाही आहे. फारच गरज पडली तरच फोन करायचा, आणि तोही घरच्या फोनवरून नाही, बाहेरच्या. आणि सलग 2 वेळा एकाच ठिकाणाहून फोन करायचा नाही, समजलं? अरे, आज तर तू खूप घाबरलेला वाटतोयस. हो, मी घाबरलो आहे, आणि कारणही तसंच आहे. त्यांना आपल्या कल्पनेपेक्षा जास्त माहिती आहे. म्हणजे मामला खरंच इतका गंभीर आहे? कदाचित नाही, पण आपण सावध राहायला हवं. मग कदाचित मी केसच टाकू नये. केस टाकायलाच हवी. तू क्लेम केला नाहीस तर आपण संपलो. कारण मोठी रक्कम असून क्लेम केला नाही तरीसुद्धा त्यांना संशयच येणार आहे. हां, ते खरंच आहे. केस टाक, पण त्या वकिलाला काय सांगतेस याची काळजी घे. ठीक आहे, घेईन काळजी. तू अजूनही माझ्यावर प्रेम करतोस ना? तुला माहिती आहे, करतो. माझा विचार करतोस? सतत करतोय. आणखीन काही? मला तरी नाही वाटत. तुझ्याकडे? बहुतेक नाही. मग फोन ठेवलेला बरा. कुणीतरी माझं संभाषण ऐकत असेल. तू असा बोलतोय जणू माझ्यापासून सुटका करून घ्यायची आहे तुला. अगं नाही, तेवढा शहाणपणा आहे हा. ठीक आहे, हे सगळं अजून किती दिवस चालेल? माहिती नाही, कदाचित बराच काळ. मला तुला भेटायची घाई झाली अक्षरशः. मलाही झाली आहे, पण जपून राहायला हवं. ठीक आहे, बाय. हळदणकरने रिसिव्हर खाली ठेवला. तो तिच्यावर प्रेम करत होता, जसं एखादा ससा विषारी नागावर करत असेल ना, तसं. आणि त्या रात्री त्यांनी एक गोष्ट केली जी त्यांनी कित्येक वर्षात केली नव्हती. त्यांनी देवाकडे प्रार्थना केली. श्रोते हो, हा होता 7वा भाग अभय बापट लिखित इन्शुरन्स या कादंबरीचा.
आजच्या भागात आपण ऐकलं कृतज्ञ किरपेकर किती बुद्धिमान माणूस आहे. त्यांनी जवळजवळ जे काही घडलं ते तसंच्या तसं हिमांशू हळदणकरला सांगितलं. याच्यावरनं लक्षात येतं की तो किती हुशार बुद्धिमान माणूस आहे. आता या तपासात पुढे काय होतंय ऐकूयात उद्याच्या भागात. भेटूयात उद्या 8वा भाग ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.